राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे एक्सायटिंग लाईफ ऑफ साहिल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण कोल्हापुरातील अशा मंदिराला भेट देणार आहे, जिथे आपण कोल्हापुरात राहतो पण कधीच माहीत नसलेले मंदिर आहे. म्हणजे ऐकले होते पण कधी भेट दिली नाही, असे रहस्यमय मंदिर आहे. चला तर पाहूया. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या रहस्यमय मंदिराची माहिती मिळेल. चला तर पाहूया. मित्रांनो, इथे बघा रंकभैरव मंदिर प्रवेशद्वार, रहस्यमय मंदिर. चला पाहूया. इकडून आपण महालक्ष्मी मंदिरला जाऊ शकतो आणि याच्या समोरच असं डायरेक्ट रंकभैरव मंदिर आहे प्रवेशद्वार, इकडे जाऊ शकतो. मंदिरात जाण्यासाठी ही वाट आहे. या मंदिराला ही जाण्यासाठी वाट आहे काळ्या पाषाणातून. एक तिसरी वाट आहे मंदिरात येण्यासाठी. या रहस्यमय मंदिर आला हे दुसरी वाट आहे. पहिला आलो आपण ती काळ्या पाषाणात, ही दुसरी भव्य चौकटीमधून आहे. मंदिरात प्रवेश करता अशी दीपमाळ आहे. मंदिर परिसरामध्ये 4 दीपमाळा आहे. 2 आपण बघितल्या, हे बघा ही तिसरी. यामागे इकडे अशी चौथी आहे. मंदिरामध्ये अशी लहान मोठी मंदिर आहे. हनुमान देव, गणेश देव, गणपती बाप्पा मोर, करवीर क्षेत्रपाल श्री रंकदेव मंदिर कोल्हापूर. असे आत जाण्यासाठी वाट आहे. चला आत जाऊ. मंदिरात असे काम आहे. हे सगळी मंदिराची शिल्पशैली हेमाडपंथी आहे. रंकभैरव रेवी देवीचे मंदिर आहे. भैरव देवी प्रसन्न. येथे मंदिराचे गोमुख आहे. आधीच्या काळी येथे पाणी येत होते पण आता पाणी येत नाही. गोमुख येथे 7 असा देव आहे. ते 7 देव आहे. भव्य नक्षाकृती एकदम चांगले आहे. मंदिराच्या पलीकडेच असे सभागृह आहे आणि ही सगळी हेमाडपंथी रूपातील नक्षाकृती आहे आणि झाकून ठेवलेली पालखी आहे. रविवारच्या दिवशी संध्याकाळी 7-8 वाजता पालखी निघते आणि त्याचा जागर होतो. परत गाणी म्हणली जातात. हे असे सभागृह आहे आणि इथून करवीर क्षेत्रपाल रंकभैरव मंदिर आज जायला मंदिराला वाट आणि इकडे असं सभागृह. मित्रांनो, आता आपण रंकभैरवाचे मंदिर पाहिले. हे मंदिर 7व्या ते 8व्या शतकातील खूप प्राचीन मंदिर आहे. रंकभैरवाची माहिती सांगायची म्हणजे प्राचीन काळात आपल्या पृथ्वीवर प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यामुळे पाण्याची सगळीकडे टंचाई झाली होती आणि ही टंचाई सगळ्या देवदेवतांना सुद्धा भासत होती. पण करवीर क्षेत्रामध्ये महालक्ष्मीच्या कृपेने पाण्याची आणि अन्नधान्याची सुबकता होती. त्यामुळे देवदेवता येथे आले आणि याच वेळी राक्षसांनासुद्धा ते कमी होत होते. जेव्हा देवदेवतांना कमी होऊ लागले तेव्हा महालक्ष्मी देवीने रंकतीर्थ निर्माण केले. त्यालाच आता आपण रंकाळा म्हणून बघतो. आणि राक्षसांनासुद्धा पाण्याची कमतरता पडू लागली, त्यामुळे तिने रंकाळ्यातील पाणी चोरायला सुरुवात केली. मग त्यावेळी महालक्ष्मी देवीने अष्टभैरवांची 8 ठिकाणी नेमणूक केली
त्यानंतर त्यातील एक भैरवाने महालक्ष्मी देवीकडे वरदान मागितले की मी याच ठिकाणी तुमची निरंतर सेवा करत राहतो. महालक्ष्मीने त्याला वरदान दिले. त्याचाच आपण रंकभैरव म्हणतो. येथे रंकभैरव 3 स्वरूपात आहे. एक म्हणजे रंकाळा जिथे जलस्वरूपात आहे आणि दुसरं म्हणजे रंकाळा इथे संध्यामठ आहे तेथील रंकेश्वर लिंग ते लिंग स्वरूपात आहे. आणि तिसरं आता जिथं बसले आहे तिथे रंकभैरव हे मंदिर मूर्ती स्वरूपात आहे. येथे असे म्हटले जाते की येथील सगळा कारभार रंकभैरव पाहतो. येथे यम्याचं काही चालत नाही. येथील जन्ममृत्यूचा खेळ सगळं रंकभैरवाकडे असतो. त्या जीवाचा पाप पुण्याई ते सगळं रंकभैरव बघतात आणि त्यांच्याकडे जो जीव आला की ते नंतर अनुकामिनीकडे देवीकडे ते पाठवतात. त्यानंतर मग ते यमाकडे पाठवतात. असे रंकभैरव मंदिर खूप प्राचीन आहे. त्यामुळे ते जास्त लोकांना हे माहिती नाही. कोल्हापुरात लोक राहतात पण जास्त माहिती नाही. या मंदिराला 4 कोपऱ्यात 4 दीपमाळा आहेत आणि तटबंदी व्यवस्थित आहे आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे. आणि ही जी रंकभैरवाची मूर्ती आहे ती शाळीग्राम स्वरूपातील आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे रहस्यमय मंदिर बघायला विसरू नका. जरूर या आणि भेट द्या. महालक्ष्मीच्या पाठीमागेच हे रंकभैरवाचे मंदिर आहे. मित्रांनो आता आपण रहस्यमय रंकभैरेश्वर देवाचे मंदिर पाहिले. कळाले का तुम्हाला रंकाळा आणि रंकभैरवाचे कनेक्शन? रंकाळ्यातील पाणी राखणारा देव म्हणजेच रंकभैरव असे मानले जाते. असेच रहस्यमय आणि नवीन ब्लॉग पाहण्यासाठी एक्सायटिंग लाईफ ऑफ साहिल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापुरातील सगळी माहिती तुम्हाला येथे मिळेल. धन्यवाद.